आयुष्य म्हणजे फक्त श्वासांची देवाणघेवाण नव्हे, तर ते विश्वास, प्रेम आणि त्यागाचा एक सुंदर प्रवास असतो. पण कधीकधी आपण ज्यांना आपल्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा भाग मानतो, तीच माणसं आपल्या विश्वासाचा असा काही घात करतात की संपूर्ण आयुष्यभराची वीण क्षणात उद्ध्वस्त होऊन जाते. दिशाच्या आयुष्यातही असंच काहीसं घडलं होतं. एक स्वतंत्र विचाराच्या, स्वावलंबी आणि स्वतःच्या कष्टाने यश संपादन केलेल्या मुलीने जेव्हा प्रेमावर विश्वास ठेवून एक सामान्य कुटुंबातील मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिला वाटले होते की तिचा हा निर्णय तिच्या आयुष्याला एका नव्या सुखाच्या वाटेवर घेऊन जाईल. पण तिला काय माहीत होते की ज्या उजेडाचा ती शोध घेत होती, ते उजेड नसून एक मोठ्या छळाची आणि फसवणुकीची काळरात्र होती. ही कथा आहे एका अशा स्वाभिमानी स्त्रीची, जिने स्वतःच्या कष्टाने साम्राज्य उभे केले. पण जेव्हा अपमानाची आणि विश्वासघाताची सीमा ओलांडली गेली, तेव्हा तिने केवळ रडत बसण्याऐवजी स्वतःच्या आणि आपल्या लेकीच्या सन्मानासाठी एक भयंकर लढा दिला. चला तर मग जाणून घेऊया दिशाच्या या संघर्षाची आणि न्यायाच्या प्रवासाची ही अंगावर काटा आणणारी सत्यकथा. नमस्कार. आजच्या कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. पण कथा सुरू करण्यापूर्वी कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की तुम्ही आमचे व्हिडिओ कुठून पाहत आहात. आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझ्या सासरच्या मंडळींकडून खूप त्रस्त झाले होते. आता त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. आता मी आणखी सहन करू शकत नव्हते. म्हणूनच मी माझ्या मोठ्या भावाला फोन करून बोलावून घेतले. ते मला आपल्यासोबत घेऊन गेले आणि मग त्यांनी विहानबद्दल माहिती काढली. जे सत्य त्यांना समजले ते आम्ही सर्व कधी स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो. कारण विहान तर माझं नाव दिशा आहे आणि ज्या दिवशी माझ्या मुलीचा जन्म झाला, मला वाटले होते की माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद माझ्या हातात आला आहे. मी माझ्या चिमुकल्या मुलीचे नाव तारा ठेवले. तिला पहिल्यांदा माझ्या खुशीत घेतले तेव्हा असे वाटले की जगातील सगळा आनंद मला मिळाला आहे. तिची छोटी छोटी बोटं, तिचा सुंदर चेहरा आणि तिचे हलकेसे स्मितहास्य पाहून मी माझे सगळे दुःख विसरून गेले होते. मला वाटले होते की घरचे लोकही तिला पाहून खूप आनंदित होतील. पण माझा हा आनंद फार वेळ टिकला नाही. काही वेळातच माझे पती विहान, माझी सासू आणि माझी नणंद रिया खोलीच्या आत आले. मी हसतमुख चेहऱ्याने माझ्या मुलीला त्यांच्या दिशेने पुढे केले. पण त्यांचे चेहरे पाहून माझे हसू तिथेच थिजले. कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता, तर सर्वांचे चेहरे उतरलेले होते. माझ्या सासूने बाळाच्या दिशेने एक नजर टाकली आणि नंतर मान वळवून घेतली. रियाने सुद्धा बाळाला कुशीत घेण्याचे औचित्यही समजले नाही आणि विहानसुद्धा अगदी मूकपणे उभा राहिला. त्यावेळी मला समजलेच नाही की मी नेमकी काय गोष्ट आहे. पण काही वेळानंतर मला जाणीव झाली की त्यांना मुलगी झाल्याचा आनंद नव्हता. त्यांना हवे होते की त्यांच्या घरात मुलगा जन्माला यावा, जेणेकरून त्यांच्या वंशाचे नाव पुढे चालेल. त्यांना असे वाटत होते की मुलीला काहीच महत्त्व नाही. त्यांची ती मुकता मला सर्व काही सांगून गेली. चुकीच्या क्षणी माझ्या मनाला जितकी वेदना झाली होती, ती मी शब्दात कधीच व्यक्त करू शकत नव्हते. ज्या मुलीला मी माझ्या सगळ्यात मोठा आनंद समजत होते, त्याच चिमुकल्या मुलीला तिचेच माणसं ओझं समजत होती. रुग्णालयात असतानाही कोणीही माझी तब्येत विचारली नाही. कोणीही असे म्हटले नाही की मी कशी आहे. सर्वांच्या मनात बस एकच होतं की मुलगा का झाला नाही. काही दिवसानंतर जेव्हा डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिला, तेव्हा मी माझ्या मुलीला घेऊन घरी आले. मला वाटले होते की कदाचित घरी पोहोचल्यानंतर सर्वांचं मन बदलेल. पण असे काहीही झाले नाही. घरात पाऊल ठेवताच मला जाणीव झाली की आता माझ्यासाठी आधीसारखे काहीही राहणार नाही. माझ्या सासू आणि नंदेने सुरुवातीपासूनच मला टोमणे मारण्यास सुरुवात केली. मी अजून पूर्णपणे बरीही झाली नव्हते. शरीरात अशक्तपणा होता. बाळ रात्रभर रडायचं, म्हणूनच माझी झोपही पूर्ण होत नव्हती. पण कोणालाही माझ्या प्रकृतीशी काहीही घेणं देणे नव्हते. माझी सासू प्रत्येक गोष्टीवर हेच म्हणायची की जर मुलगा झाला असता तर आज घरात उत्सव झाला असता. पण तू तर मुलगी जन्माला घातली आहेस. रियासुद्धा प्रत्येक वेळी मला टोमणे मारत असे. ती स्वतः खूप बेजबाबदार होती. घरचे कोणतेही काम नीट करत नव्हती, पण माझ्याकडून सारी कामं करून घेत होती. मी बाळाला सांभाळायचे, तरीही स्वयंपाकघराचे काम करायचे, घरची स्वच्छता करायचे, सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवायचे. पण यानंतरही त्यांना माझ्यात फक्त चुकाच दिसत होत्या. त्या दिवशी मी माझ्या खोलीत बसून माझ्या मुलीला कुशीत घेऊन तिला दूध पाजत होते. माझ्या डिलिव्हरीला जास्त वेळ झाला नव्हता, त्यामुळे मला अजून विश्रांतीची गरज होती. तेव्हाच दरवाजा न ठोठावताच रिया माझ्या खोलीत आली. तिने मला वरपासून खालपर्यंत पाहिले आणि नंतर टोमणे मारण्याच्या सुरातच म्हणाली, काय गं वहिनी, आता तर तुम्हाला घरी येऊन कितीतरी दिवस झाले, पण अजूनही तुम्ही खोलीतच बसून राहता.
वाटतंय या मुलीमुळे तुम्हाला कारण सापडलं काम करण्यापासून पळ काढण्याचं. मग तिने माझ्या मुलीकडे पाहून खूप वाईट शब्द उच्चारले आणि ती म्हणाली, माहीत नाही कुठून ही अशुभ मुलगी जन्माला आली आहे. हिने जन्म घेताच घराचे सारे सुख संपून गेले. तिचे हे बोलणे ऐकून माझे मन जसे तुटले. मी माझ्या मुलीला आणखी घट्ट छातीशी कवटाळले. माझ्या डोळ्यात पाणी आले, पण मला माझ्या मुलीसमोर रडायचे नव्हते. मी फक्त एवढेच म्हटले, रिया, असं बोलू नकोस. ही सुद्धा या घरची मुलगी आहे. हिचा यात काय दोष आहे? पण तिने माझे बोलणे ऐकण्याऐवजी आणखीनच कटू गोष्टी बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा माझी नजर विहानवर पडली, जो खोलीच्या दारावर उभा राहून सर्व काही ऐकत होता. मला वाटलं होतं की तो आपल्या बहिणीला नक्कीच रोखेल आणि म्हणेल की माझी पत्नी आणि मुलीबद्दल अशा प्रकारच्या गोष्टी तू बोलू नकोस. पण त्याने एक शब्दही उच्चारला नाही. त्याने माझ्याकडे पाहिले, मग नजर खाली केली आणि काहीही न बोलता खोलीतून बाहेर निघून गेला. त्या क्षणी मला माझ्या मुलीसाठी जितके दुःख झाले त्यापेक्षा कैक पटीने जास्त माझ्या पतीसाठी झाले. कारण ज्या माणसाकडून मला सगळ्यात जास्त आधाराची अपेक्षा होती तोच सगळ्यात आधी माझी साथ सोडून निघून गेला. त्याच्या या मूकपणाने मला ही जाणीव करून दिली की या घरात मला आणि माझ्या मुलीला आपली लढाई स्वतःच लढावी लागेल. आणि त्या दिवशी माझ्या मनात पहिल्यांदा माझ्या पतीसाठी राग आणि चीड दोन्ही एकत्र निर्माण झाले. आणि मग एक दिवस माझ्या सासूने अचानक सांगितले की आम्हाला गावात एका नातेवाईकांकडे जायचे आहे. तिचे एक महत्त्वाचे काम आहे, त्यामुळे आपण सर्वजण आत्ताच निघत आहोत. मी त्यांचे बोलणे ऐकले तर लगेचच विहानला मी म्हटले, मी आत्ता या अवस्थेत एकटी घरी कशी राहू? माझ्या डिलिव्हरीला जास्त वेळही झाला नाही. वरून ताराही खूप लहान आहे. जर रात्री तिला काही झाले किंवा मला कशाची गरज पडली तर मी काय करू? तू मला सोडून कसं जाऊ शकतोस अशा अवस्थेत? मला वाटले होते की तो माझ्या बोलण्याला समजून घेईल, पण त्याने अगदी आरामात म्हटले, अरे फक्त रात्रीपर्यंतचीच गोष्ट आहे. आम्ही लोक रात्री परत येऊ. तुला हवे असेल तर तू तुझ्या एखाद्या मैत्रिणीच्या घरी निघून जा. तिथे तुमचे मनही रमले जाईल. मी म्हटले, पण तुम्ही लोक तर गाडी घेऊन जात आहात. मी एवढ्या लहान मुलीला घेऊन एकटी कशी जाईल? आधी मला माझ्या एखाद्या मैत्रिणीच्या घरी सोडून द्या, त्यानंतर तुम्ही लोकही इथून निघून जा. माझे बोलणे पूर्णही झाले नव्हते की तेवढ्यात मागून माझ्या सासूने मोठ्या आवाजात सांगितले, आम्हाला आधीच खूप उशीर झाला आहे. जर विहान तुला सोडायला जाईल तर आपला अर्धा दिवस रस्त्यातच निघून जाईल. तू एखादी टॅक्सी बोलावून घे. आता आम्हाला निघू दे. त्यांचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. मी समजून गेले होते की त्यांना माझी किंवा माझ्या मुलीची काहीही काळजी नव्हती. त्यांना फक्त स्वतःची घाई होती. विहाननेही एकदा माझ्याकडे पाहिले नाही. त्याने आईचेच ऐकले आणि काही न बोलता तो गाडीत जाऊन बसला. काही मिनिटातच सर्व लोक घरातून निघून गेले आणि मी माझ्या चिमुकल्या मुलीला कुशीत घेऊन घराच्या गेटवर उभी राहून त्यांना जाताना पाहत राहिले. त्या क्षणी माझ्या मनात खूप संताप होता. मला असे वाटत होते की आता माझी सहन करण्याची शक्तीच संपली आहे. मी या घरात राहून प्रत्येक दिवस अपमान सहन करत होते आणि आता ही लोक माझ्या या चिमुकल्या मुलीसह एकटं मला सोडूनही निघून गेले होते. मी बराच वेळ तिथेच उभी राहिले. मग मी मनातल्या मनात निर्णय घेतला की आता मी गप्प बसणार नाही. शेवटी हे घर आणि हे सर्व काही माझ्या कष्टाच्या कमाईतून बनले होते. मी कोणावर ओझं बनून राहत नव्हते. तरीही माझ्याशी असा व्यवहार केला जात होता. मी त्वरित माझा फोन काढला आणि माझ्या कंपनीच्या मॅनेजरला फोन केला. ती बऱ्याच वर्षापासून माझ्यासोबतच काम करत होती आणि खूपच विश्वासू होती. मी तिला सांगितले की तू शक्य तितक्या लवकर इथे ये. मला आता घरातून निघायचे आहे. तिने कोणताही प्रश्न न विचारता म्हटले, मॅडम मी शक्य तितक्या लवकर येते. साधारण अर्ध्या तासानंतर ती गाडी घेऊन घरी पोहोचली. जशी तिने मला पाहिले तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तिने त्वरित माझ्या हातातून ताराला खूप प्रेमाने कुशीत घेतले आणि म्हणाली, मॅडम आधी तुम्ही आरामात गाडीत बसा, मग सांगा मला कुठे जायचे आहे. तिने इकडे तिकडे पाहिले आणि विचारले, विहान सर कुठे आहेत? मी दीर्घ श्वास घेत म्हटले, त्यांना सोड. आता माझ्यासाठी एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करून दे. मी तिथे काही दिवस राहील. माझे बोलणे ऐकून तिने लगेच म्हटले, मॅडम हॉटेलमध्ये जाण्याची काय गरज आहे? तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. माझे घर मोठे आहे आणि तुम्ही तिथे आरामात राहू शकता. तुम्हाला आणि बाळाला कशाचीही कमतरता भासणार नाही. तिचे बोलणे ऐकून मला पहिल्यांदाच कोणा स्वतःच्या माणसासारखी जाणीव झाली. मी काही क्षण विचार केला, मग म्हटले, चल ठीक आहे, मी तुमच्यासोबत येते. थोड्या वेळानंतर आम्ही तिच्या घरी पोहोचलो. तिचे कुटुंबही खूप चांगले होते. त्यांनी माझे आणि ताराचे खूप प्रेमाने स्वागत केले. मला असे वाटले जणू मी एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या घरी आले आहे.
तिथे पोहोचताच तिने सगळ्यात आधी ताराला माझ्या कुशीतून घेतले. खूप प्रेमाने तिला अंघोळ घातली. तिच्या अंगावरील कपडे बदलले आणि स्वच्छ कपडे घातले. मग तिने माझ्यासाठी गरम जेवण बनवले आणि सांगितले की मॅडम, आधी तुम्ही जेवून घ्या, त्यानंतर विश्रांती करून घ्या. मी ताराची काळजी घेईल. बऱ्याच दिवसानंतर मला पहिल्यांदा असे वाटले की कोणीतरी कोणत्याही स्वार्थाशिवाय माझी काळजी करत आहे. जेवण केल्यानंतर मी तिच्या घराच्या एका खोलीत जाऊन बसले. तिने माझ्या हातात चहाचा कप ठेवून दिला आणि म्हणाली, तुम्ही आरामात बसा, मी बाळाला सांभाळून घेते. मी चहाचा कप हातात घेऊन मूकपणे बसले होते. तेव्हा माझी नजर खिडकीच्या बाहेर गेली आणि मी नकळतपणे बऱ्याच वर्षामागे माझ्या जुन्या दिवसांमध्ये पोचले. मला तो काळ आठवू लागला जेव्हा माझे आयुष्य अगदी वेगळे होते. माझी स्वतःची एक मोठी पेपर आणि पॅकेजिंग कंपनी होती. मी ती माझ्या कष्टाने उभी केली होती. आमच्या कंपनीत वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग बॉक्स, पेपर बॅग, फूड पॅकेजिंग आणि कागदापासून बनवलेले अनेक दुसरे उत्पादनं तयार केले जात होते. आमचा माल शहराच्या अनेक मोठ्या दुकानांमध्ये, कारखान्यांमध्ये आणि नामवंत कंपन्यांपर्यंत जात होता. कंपनीत खूप सारे कर्मचारी काम करत होते. कोणी मशीन सांभाळत होतं, कोणी डिझाईन तयार करत होतं, कोणी पॅकिंग पाहत होतं, तर कोणी मालाच्या पुरवठ्याची संपूर्ण व्यवस्था पाहत होतं. ईश्वराच्या कृपेने आणि आमच्या कष्टाने कंपनी खूप वेगाने पुढे जात होती. बाजारात आमची चांगली ओळख निर्माण झाली होती. लोक आमच्या कामाचे कौतुक करत होते आणि नवीन नवीन क्लायंट्स आमच्याशी स्वतः जोडले जावे असे इच्छित होते. माझ्या वडिलांचाही स्वतःचा खूप मोठा आणि यशस्वी व्यवसाय होता. पण मला नेहमी हेच पाहिजे होते की लोकांनी मला फक्त त्यांच्या नावावरून नव्हे तर माझ्या स्वतःच्या कष्टावरून ओळखले पाहिजे. म्हणूनच मी कधीही त्यांच्या व्यवसायाचा आधार घेतला नाही, तर मी स्वतःची वेगळी कंपनी सुरू केली. सुरुवात सोपी नव्हती. अनेकदा नुकसानही झाले. अनेक रात्री न झोपता गेल्या. पण मी हार मानली नाही. हळूहळू मेहनत रंग दाखवू लागली आणि मग माझी कंपनी यशाच्या शिखरावर पोहोचू लागली. जेव्हा कधी कोणी माझ्या कंपनीचे नाव घेऊन त्याचे कौतुक करत असे, तेव्हा माझ्या मनाला खूप आनंद मिळत होता. कारण ती ओळख पूर्णपणे माझ्या स्वतःच्या कष्टाचे फळ होती. मला आजही तो दिवस चांगल्या प्रकारे आठवतो, जेव्हा माझ्या कंपनीची एक खूप महत्त्वाची बिझनेस मीटिंग होती. ही मीटिंग आमच्या एका मोठ्या क्लायंटसोबत नवीन पॅकेजिंग प्रोजेक्टला घेऊन ठेवली होती. त्या प्रोजेक्टची किंमतही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे त्याचे मिळवणे आमच्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचे होते. ठरलेल्या वेळी मी कॉन्फरन्स रूममध्ये पोहोचले. तिथे आधीपासून माझी टीम उपस्थित होती. काही वेळानंतर क्लायंट आपल्या संपूर्ण टीमसह आत आले. त्यांच्या टीममध्ये एक प्रोजेक्ट मॅनेजरही होता, जो या संपूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी सांभाळत होता. मी त्याला पहिल्यांदा त्याच दिवशी पाहिले होते. तो पाहण्यात अगदी साधा पण अत्यंत आत्मविश्वासू माणूस होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच साधेपणा होता. त्याने खोलीत उपस्थित प्रत्येक माणसाचे हसून अभिवादन केले आणि नंतर संपूर्ण प्रोजेक्टबद्दल एवढे स्पष्ट आणि समजदारीने बोलणे केले की मी सुद्धा त्याच्या बोलण्याने प्रभावित झाल्याशिवाय राहू शकले नाही. त्याच्या बोलण्याची पद्धत खूप शांत होती. त्यात कोणत्याही प्रकारचा अहंकार नव्हता. तो आपल्या टीमलाही संपूर्ण सन्मान देत होता आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर खूप संयमाने देत होता. पहिल्याच भेटीमध्ये मला वाटले की हा माणूस आपल्या कामाबद्दल अत्यंत प्रामाणिक, जबाबदार आणि विश्वासू आहे. आणि कदाचित मला मुळीच अंदाज नव्हता की हीच पहिली भेट पुढे जाऊन माझ्या आयुष्याच्या कथेचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. त्या पहिल्या भेटीनंतर आमच्या अनेकदा मीटिंग्स झाल्या आणि प्रत्येक वेळी आमची चर्चा फक्त कामापुरतीच होती. पण हळूहळू आम्हाला एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळू लागली. सुरुवातीला आम्ही फक्त क्लायंट आणि कंपनीच्या स्वरूपातच भेटलो होतो, पण वेळेनुसार आमच्या संभाषणात एक आपलेपणा येऊ लागला. मीटिंग संपल्यानंतरही आम्ही बराच वेळ काही वेळापर्यंत गप्पा मारत राहत होतो. कधी कामाबद्दल तर कधी आमच्या आयुष्याबद्दल. हळूहळू मला विहानबद्दल अजून जास्त जाणून घेण्याची संधी मिळाली. त्याचा शांत स्वभाव, त्याची प्रामाणिकपणा आणि त्याची प्रत्येक माणसाशी आदराने बोलण्याची पद्धत मला खूप आवडली. तो कधीही कोणाशी मोठ्या आवाजात बोलत नाही. समोरचा लहान कर्मचारी असो वा एखादा मोठा अधिकारी असो, सगळ्यांना समान मान सन्मान देतो. त्याचे हे गुण मला बाकीच्या लोकांपेक्षा वेगळे वाटत होते. दुसरीकडे विहानसुद्धा माझ्या विचाराने आणि माझ्या काम करण्याच्या पद्धतीने खूप प्रभावित झाला होता. त्याला आवडत होतं की मी माझ्या वडिलांच्या एवढ्या मोठ्या व्यवसाय असूनही मी वेगळी माझी स्वतःची ओळख निर्माण केली होती. तो नेहमी माझ्या कष्टाचे कौतुक करत असे आणि म्हणत असे की कोणत्याही माणसाची खरी ओळख त्याच्या कुटुंबाच्या नावावरून नव्हे तर त्याच्या स्वतःच्या कामावरून होते. त्याचे हे विचार मला आणखी जास्त आवडत होते.
हळूहळू आमची मैत्री इतकी घट्ट झाली की आम्ही एकमेकांच्या आनंदाला आणि त्रासाला समजून घेऊ लागलो. आम्हाला समजलेच नाही की कधी एक चांगली मैत्री एका सुंदर नात्यात बदलली. एका दिवशी विहानने मला माझ्या आयुष्याबद्दल सांगितले. त्याने म्हटले की तो या शहरात फक्त काम आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आला आहे. त्याच्या वडिलांचे अनेक वर्षांपूर्वीच निधन झाले होते आणि त्यानंतर त्याच्या घरची सर्व जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती. त्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई आणि त्याची बहीण होते, ज्यांची काळजी घेणं त्याचं सगळ्यात मोठं कर्तव्य होतं. त्याने सांगितलं की तो एका छोट्या गावातून आलेला आहे आणि त्याने खूप मेहनत करून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचे स्वप्न होते की त्याने आपल्या आईची मान अभिमानाने उंचवली पाहिजे, जेणेकरून त्यांना कधीही हे जाणवणार नाही की त्यांच्या मुलाने काहीच केले नाही. त्याने मला सांगितले की गावात राहत असताना त्याने खूप अडचणी पाहिल्या होत्या, पण त्याने कधीही हार मानली नाही. तो आपल्या कष्टाने पुढे जाण्याची इच्छा बाळगत होता आणि आपल्या आईला एक चांगलं जीवन देऊ इच्छित होता. त्याचं बोलणं ऐकून मी आतून खूप प्रभावित झाले. मला त्याच्या संपत्तीमुळे किंवा त्याच्या परिस्थितीमुळे काहीच फरक पडत नव्हता. मला त्याचे विचार आणि त्याचे एक चांगले माणूस असणे सगळ्यात जास्त आवडले होते. मला वाटले की आयुष्य जगण्यासाठी चांगले हृदय आणि चांगले विचार जास्त गरजेचे असतात आणि हेच कारण होते की मी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या घरी विहानबद्दल सांगितले तेव्हा मला अपेक्षा होती की माझ्या घरचे माझ्या आनंदाला समजून घेतील. पण जसे वडिलांना कळले की विहान एक सामान्य कुटुंबातून आहे, तर त्यांनी लगेचच लग्नासाठी नकार दिला. माझ्या वडिलांची स्वतःची खूप मोठी रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन्स कंपनी होती. त्यांची कंपनी शहरातील नामवंत कंपन्यांपैकी एक होती. त्यांच्या कंपनीमध्ये मोठे मोठे घर, बिल्डिंग, फ्लॅट, दुकाने आणि कमर्शियल प्रोजेक्ट तयार केले जात होते. याशिवाय जमीन खरेदी करणे, विकणे आणि नवीन प्रोजेक्ट तयार करण्याचे कामही त्यांची कंपनीच करत होती. शहरात लोक त्यांच्या कामावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवत होते. त्यांच्या कंपनीत इंजिनियर, सुपरवायझर, अकाउंटंट आणि अनेक कर्मचारी काम करत होते. आमचा व्यवसाय खूप चांगला चालला होता आणि आमच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. माझा मोठा भाऊ राजसुद्धा शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांसोबत व्यवसाय सांभाळू लागला होता. तो रोज ऑफिसमध्ये जात असे, नवीन प्रोजेक्टच्या मीटिंगमध्ये सहभाग घेत असे आणि हळूहळू वडिलांकडून व्यवसायाची प्रत्येक लहान मोठी गोष्ट शिकत होता. वडील इच्छित होते की येणाऱ्या काळात राजनेच संपूर्ण कंपनीची जबाबदारी सांभाळावी आणि तो सुद्धा पूर्ण कष्टाने या कामाला लागला होता. मी घरातील सगळ्यात लहान मुलगी होते, त्यामुळे वडील आणि राज दोघेही माझे खूप लाड करत होते. त्यांची नेहमीच हीच इच्छा होती की मी माझ्या आयुष्यात आनंदी राहावं आणि माझ्या कष्टाने माझी वेगळी ओळख निर्माण करावी. पण जेव्हा मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला तेव्हा माझ्यासमोर सगळ्यात मोठे आव्हान माझ्या स्वतःच्या कुटुंबाचे होते. वडिलांनी मला सांगितले की दिशा, विहान चांगला मुलगा असू शकतो, पण आपल्या कुटुंबात आणि त्याच्या कुटुंबात खूप फरक आहे. तू या नात्याबद्दल पुन्हा एकदा विचार करायला हवा. तुझ्या आयुष्यात तुला खूप चांगली नाती मिळू शकतात. पण मीही माझे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले. मी म्हटले, बाबा, मला कोणाची संपत्ती नको आहे. मला फक्त एक चांगला माणूस हवा आहे आणि विहानसारखा माणूस मला कुठेच मिळणार नाही. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मी म्हटले की माझा स्वतःचा व्यवसाय आहे, माझा स्वतःचा फ्लॅट आहे, मी कोणावरही अवलंबून नाही. लग्नानंतरही मी माझे काम करत राहीन आणि विहान माझ्यासोबत याच शहरात राहील. तो परत गावी जाणार नाही. मी तुम्हालाही नेहमीच भेटत राहीन आणि तुमची साथ कधीही सोडणार नाही. पण वडील माझं म्हणणं ऐकायला तयारच नव्हते. त्यांना भीती होती की मी एक अशा कुटुंबात लग्न करत आहे जिथे माझे आयुष्य कठीण होऊ शकते. त्यांना वाटत होते की माझ्यासाठी आपल्याबरोबरीचेच कुटुंब योग्य राहील. त्यांना माझा आनंद हवा होता, पण ते विहानला फक्त त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून पाहत होते. त्याचे मन आणि त्याचे कष्ट ते समजून घेऊ शकत नव्हते. मी अनेक दिवस वडिलांना मनवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना वारंवार सांगत राहिले की आयुष्यात पैशात सर्व काही नसतो. जर माणूस चांगला असेल तर तो प्रत्येक अडचणीत साथ देतो. पण वडील त्यांच्या जागी स्वतःलाच बरोबर समजत होते आणि मी माझ्या जागी त्यावेळी बरोबर होते. माझ्या आणि वडिलांच्या दरम्यान पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या गोष्टीवरून मतभेद झाले होते. पण मीही मन घट्ट केले होते आणि जर मला माझे आयुष्य विहानसोबत घालवायचे असेल तर मी माझ्या निर्णयावर ठाम राहीन. कारण मला विश्वास होता की मी ज्या माणसाची निवड केली आहे तो मला कधीही एकटं सोडणार नाही. मला माहीत नव्हते की येणाऱ्या काळात माझे आयुष्य कशा प्रकारे बदलणार आहे आणि ज्या माणसासाठी मी माझ्या कुटुंबासमोर एवढी मोठी लढाई लढली होती तेच नाते पुढे जाऊन माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी परीक्षा ठरणार होते. पण
मग मी खूप त्यांना मनवल्यानंतर त्यांना खूप समजावले. मी त्यांना म्हटले की मला माहीत आहे की सुरुवातीला तुम्हाला हे सर्व चांगले वाटत नाही आहे, पण मी विहानला चांगल्या प्रकारे ओळखते. तो खूपच चांगला माणूस आहे. तो माझा आदर करतो, माझी काळजी घेतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की तो मला समजून घेतो. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही तुमच्याकडून काहीही मागितले नाही, पण आज मी तुमच्याकडे फक्त माझा आनंद मागत आहे. मी 2 दिवस जेवण केले नव्हते, ज्यामुळे माझी आई आणि वडील दोघंही खूप काळजीत पडले होते. त्यांना माझी अवस्था पाहून खूप दुःख होत होते. माझी आई अखेर माझ्या खोलीत आली आणि माझ्याजवळ बसून म्हणाली, "बाळा, ही काय पद्धत आहे? तू असे का करत आहेस? जर तुला काही अडचण असेल तर तू आमच्याशी बोल. असे खाणेपिणे सोडून देणे हा काही उपाय नाही." मी माझ्या आईकडे पाहिले आणि म्हटले की आई, मला माहीत आहे तुम्ही लोक माझी काळजी करता आणि जे काही विचार करत आहात ते माझ्या भल्यासाठीच करत आहात. पण विहान चुकीचा माणूस नाही. तो मला नेहमी आनंदात ठेवेल. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहीत आहे की आयुष्यात फक्त पैसा आणि कुटुंबाचेच नाव सर्व काही नसते. एक चांगला जीवनसाथी असणेही खूप गरजेचे असते आई. माझ्याकडे माझा कमवलेला पैसा आहे. मी माझ्या कष्टाने सर्व काही बनवले आहे. माझ्याकडे माझे घरही आहे. पण या सर्व गोष्टी असूनही मला एक अशा माणसाची गरज आहे जो मला समजून घेईल, माझी साथ देईल आणि विहान माझ्यासाठी तोच माणूस आहे. मी आईला म्हटले की विहान आपल्या कुटुंबाला सोडून माझ्यासोबत येण्यापर्यंत तयार आहे, फक्त यासाठी कारण तो माझ्यावर प्रेम करतो. पण मला नकोय की त्याने आपल्या कुटुंबाशी नाते तोडावे. मला हवे आहे की सगळ्यांनी मिळून या नात्याचा स्वीकार करावा, कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय माझे लग्न अपूर्ण राहील. मी माझ्या आयुष्याची एवढी मोठी सुरुवात तुमच्या आनंदासह आणि आशीर्वादासह करू इच्छिते. माझे बोलणे ऐकून आई बराच वेळ गप्प राहिली. तिने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि कदाचित तिला समजले होते की मी विहानला घेऊन किती गंभीर आहे. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली की आई वडील नेहमी आपल्या मुलांचा आनंद इच्छितात. फक्त आम्हाला भीती होती की पुढे जाऊन तुला कोणताही त्रास होऊ नये. पण जर तुझा पूर्ण विश्वास आहे तर आम्हीही तुझ्यासोबत आहोत. यानंतर आईने वडिलांशी बोलणे सुरू केले. सुरुवातीला वडीलही खूप वेळ विचारात पडले होते, पण जेव्हा आईने त्यांना माझे बोलणे सांगितले आणि म्हटले की आपली मुलगी आपल्या आयुष्याचा निर्णय विचारपूर्वक घेत आहे, तर अखेर वडीलही मान्यच झाले. ते म्हणाले की जर विहान खरंच चांगला माणूस आहे आणि आपल्या मुलीला आनंदी ठेवू शकतो तर आम्हाला या नात्याबद्दल कोणतीही अडचण नाही. मग आईने माझ्या भावालाही समजावले. सुरुवातीला भाऊही थोडा नाराज झाला होता, कारण तो नेहमीपासून माझी काळजी करत असे आणि त्याला भीती होती की मी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. पण जेव्हा त्याने विहानशी बोलणे केले आणि त्याला ओळखले तेव्हा त्याचे विचारही खूप बदलले. त्यालाही समजून आले की विहान मनाचा खूप चांगला माणूस आहे आणि तो माझे आयुष्य आनंदाने भरून टाकू शकतो. जेव्हा दोन्ही कुटुंबाकडून होकार आला तेव्हा मी सगळ्यात आधी विहानला ही आनंदाची बातमी दिली. त्याच्या डोळ्यात आनंद पाहून मलाही खूप छान वाटले. तो म्हणाला की त्याने कधीच विचार केला नव्हता की आपले लग्न एवढ्या सहजतेने होऊ शकेल, कारण त्याला भीती होती की कदाचित माझ्या घरचे या लग्नासाठी कधीही तयार होणार नाहीत. पण मी त्याला म्हटले होते की जर आपले प्रेम खरे असेल तर एक दिवस सगळं काही ठीक होईल. मग विहानने आपल्या कुटुंबाला शहरात बोलावून घेतले. त्याची आई आणि बहीणही आम्हाला भेटायला आल्या. सुरुवातीला त्यांच्या मनातही खूप साऱ्या गोष्टी होत्या, पण हळूहळू जेव्हा त्यांनी मला समजून घेतले तेव्हा त्यांच्या मनातही माझ्यासाठी प्रेम आणि आपलेपणा आला. दोन्ही कुटुंबाच्या उपस्थितीत खूप थाटामाटात आमचे लग्न झाले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवसांपैकी एक होता. मला असे वाटत होते जणू माझी प्रत्येक इच्छा पूर्ण झाली आहे. लग्नानंतर मी आणि विहान आमच्या नवीन घरात शिफ्ट झालो होतो. सुरुवातीला सर्व काही नवीन होते. नवीन घर, नवीन आयुष्य आणि नवीन जबाबदाऱ्या. पण मला प्रत्येक गोष्ट खूप छान वाटत होती, कारण माझ्यासोबत विहान होता. तो प्रत्येक पावलावर माझी साथ देत असे. त्याची आई आणि बहीणही काही दिवस आमच्यासोबत राहिल्या, मग हळूहळू आपल्या घरी गेल्या आणि आमचे आयुष्य आमच्या पद्धतीने पुढे जाऊ लागले. सर्व काही अगदी तसेच चालले होते जसा मी विचार केला होता. विहानने आपली जुनी नोकरी सोडून दिली आणि माझ्यासोबत मिळून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू लागला. तो खूप मेहनती होता आणि प्रत्येक गोष्ट पूर्ण जबाबदारीने करत असे. मला त्याचा खूप अभिमान वाटत असे की मी माझ्या आयुष्यासाठी एवढा चांगला माणूस निवडला आहे. मी खरंच विहानवर खूप जास्त प्रेम करत होते. तो फक्त माझा पती नाही तर माझा सर्वात चांगला मित्रही बनला होता. मी माझ्या कामात पूर्ण लक्ष द्यायचे
आणि तोही माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गरजेची काळजी घेत असे. माझ्या जेवणापासून ते माझ्या प्रकृतीपर्यंत प्रत्येक गोष्टीची चिंता त्याला असे. कधी मी कामात इतकी व्यस्त व्हायचे की वेळेवर जेवणही करू शकत नव्हते, तर तो स्वतः माझ्यासाठी जेवण घेऊन यायचा आणि म्हणायचा की काम महत्त्वाचं आहे, पण तुझी काळजी घेणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. दिवसा मला माझ्या कामामुळे बराच वेळेला माझ्या खोलीतच राहावे लागायचे, पण रात्रीच्या वेळी आमच्या दोघांसाठी सगळ्यात खास असायची. जेव्हा आम्ही आमची सगळी कामं संपवायचो तेव्हा एकत्र बसून जेवण करायचो. त्या दरम्यान आम्ही दिवसभराच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो. कधी आमचे जुने किस्से आठवायचो, कधी भविष्याची स्वप्न पाहायचो आणि कधी फक्त असं बसून एकमेकांसोबत वेळ घालवायचो. मला वाटायचे की माझे आयुष्य आता पूर्णपणे बदलले आहे. मला एक साथीदार मिळाला आहे ज्याच्यासोबत मी प्रत्येक अडचणीचा सामना करू शकते. विहानच्या लहान लहान गोष्टी मला खूप आनंदी करायच्या. त्याचे माझ्यासाठी काळजीत पडणे, त्याचे लहान लहान गोष्टींची काळजी घेणे आणि न सांगता माझ्या गरजा समजून घेणे. त्याचे वागणे मला नेहमीच जाणीव करून द्यायचे की मी आयुष्यातील सगळ्यात चांगला निर्णय घेतला आहे. आमचे आयुष्य खूप सुंदरपणे पुढे जात होते आणि मला असे वाटत होते की आता कदाचित माझ्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद आहे. कारण माझ्याकडे माझा व्यवसाय होता, माझं घर होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासोबत विहान होता, जो प्रत्येक दिवशी मला ही जाणीव करून द्यायचा की मी त्याच्यासाठी किती खास आहे. आणि मग एक दिवस अचानक विहानची आई आणि त्याची बहीण आमच्या घरी आल्या. त्यांना अशा प्रकारे अचानक पाहून मी थोडी आश्चर्यचकित नक्कीच झाले, पण मी त्वरित हसून त्यांचे स्वागत केले. मग विहानच्या आईने म्हटले, बाळा, गावातील घराची अवस्था आता पूर्वीसारखी राहिलेलीच नाही. तिथे खूप दुरुस्ती करण्याची गरज आहे. भिंतींना भेगा पडल्या आहेत, छतही ठिकठिकाणाहून गळू लागले आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की काही दिवस तुझ्याकडे येऊन राहू, जोपर्यंत तिथले काम पूर्ण होत नाही. तुला कोणती अडचण तर नाही आहे ना? एवढं बोलून त्यांनी विहानकडे पाहिले. विहानने माझ्याकडे पाहिले आणि मग हसून म्हणाला, नाही आई, यात कसलीही अडचण नाही आहे. हे घर तुमचेही आहे. तुम्ही जेवढे दिवस हवे तेवढे दिवस इथे आरामात राहा. मग त्या दोघी माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणाल्या, सुनबाई, तुला तर कोणती अडचण होणार नाही ना? मीही हसून म्हटले, अरे नाही आई, तुम्ही या कशा गोष्टी करत आहात? हेही तुमचेच तर घर आहे. तुम्ही इथे अगदी तुमच्या घरासारखं राहा. तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. माझं बोलणं ऐकून त्या हसल्या आणि मग आपले सामान खोलीत ठेवून दिले. सुरुवातीचे काही दिवस सगळं काही खूप चांगलं चाललं होतं. त्यांचा व्यवहार माझ्याशी अगदी बदलला होता. त्या माझ्याशी खूप प्रेमाने बोलायच्या, मला बाळा म्हणून हाक मारायच्या, कधी माझ्यासाठी चहा बनवून द्यायच्या, तर कधी विचारायच्या की आज ऑफिसमध्ये जास्त काम तर नव्हते ना? विहानची बहीण रियासुद्धा प्रत्येक वेळी वहिनी वहिनी करत माझ्या मागे पुढे फिरत असे. कधी माझ्यासोबत बसून गप्पा मारायची, तर कधी कपड्यांचे माझ्या कौतुक करायची, तर कधी म्हणायची की वहिनी, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. मलाही त्यावेळी हेच वाटायचे की कदाचित माझ्या सगळ्या चिंता व्यर्थ होत्या आणि आम्ही सगळे मिळून एका एकत्र सुखी कुटुंबासारखे आनंदाने राहू लागलो. पण हळूहळू मला त्यांच्या व्यवहारात बदल जाणवू लागला. सुरुवात लहान लहान गोष्टींपासूनच झाली, ज्याकडे मी आधी दुर्लक्ष केले, कारण मला कोणाच्याही बोलण्याचा चुकीचा अर्थ काढायचा नव्हता. पण वेळेनुसार त्यांचे बोलणे आणि त्यांचा दृष्टिकोनच बदलू लागला. हे घर माझ्या कष्टाच्या कमाईतून विकत घेतलेले होते. ही गाडीही मी माझ्या जीवावर घेतली होती आणि घराच्या प्रत्येक गोष्टीत माझी मेहनत लागली होती. पण आता ती लोक या सर्वांवर असा हक्क सांगू लागली होती जणू हे सर्व त्यांचेच आहे. जर घरातील कोणतेही सामान इकडून तिकडे करायचे असेल तर मला न विचारता करून द्यायची. जर कोणते नवीन सामान मागवायचे असेल तर स्वतःच निर्णय घ्यायची. जर कोणी नातेवाईक येणार असेल तर मला विचारण्याची गरजही त्यांना वाटत नव्हती. मला हे सगळं थोडं विचित्र नक्कीच वाटत होतं, पण मी विचार करायचे की शेवटी त्या विहानच्या आई आहेत आणि काही दिवसांचीच तर गोष्ट आहे. त्यामुळे मी कधीही काहीही म्हटले नाही. हळूहळू त्यांचा व्यवहार अजूनच बदलला. आता त्या लहान लहान गोष्टींवरून मला टोमणे देखील मारू लागल्या होत्या. जर मी सकाळी लवकर ऑफिससाठी निघायचे तर त्या म्हणायच्या की सुनबाई, घराच्या स्त्रिया एवढ्या सकाळी घर सोडून जात नाहीत. जर मी एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगमुळे उशिरा घरी परत यायचे तर त्यांचा चेहरा आधीपासूनच रागाने भरलेला असे. जशी मी घरात पाऊल ठेवायचे तर त्या म्हणायच्या, ही कोणती वेळ आहे घरी येण्याची? रात्र झाली आहे. सून असून एवढ्या उशिरापर्यंत बाहेर राहणे चांगले वाटत नाही. लोक काय म्हणतील? तुला तुझ्या घराचीही जबाबदारी समजली पाहिजे. मी त्यांना समजावू इच्छित होते की माझे कामच असे आहे. अनेकदा सलग माझ्या मीटिंग्स चालतात
अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर मला स्वतः लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे कधीकधी उशीर होणे माझी मजबुरी असते. पण त्या माझं बोलणं पूर्ण ऐकण्यापूर्वीच आपले म्हणणे मांडायला सुरुवात करायच्या. मी फक्त शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घ्यायचे आणि मग विहानच्या दिशेने पाहायचे. मला अपेक्षा असायची की कदाचित तो माझ्या बाजूने काहीतरी बोलेल, पण तो त्यावेळीही गप्पच राहायचा. कदाचित त्याला आपल्या आईचे मन दुखवायचे नव्हते, त्यामुळे मीही काही बोलत नसे, कारण मला नको होतं की माझ्यामुळे आई मुलाच्या नात्यात कोणतीही अडचण यावी. असेच दिवस जात राहिले. कधी जेवणात मीठ कमी असल्यास टोमणा मिळायचा, कधी कोणत्याही कामात उशीर झाल्यास मला ऐकून घ्यावे लागायचे, कधी माझ्या कपड्यांवरून तर कधी माझ्या ऑफिसला जाण्यावरूनच गोष्टी मला ऐकून घ्याव्या लागायच्या. रियासुद्धा आता पूर्वीसारखी राहिली नव्हती. जी आधी प्रत्येक वेळी वहिनी वहिनी करत माझ्या मागे पुढे बसून राहायची, आता तीच आपल्या आईसोबत मिळून लहान लहान गोष्टींवरून ती पण मला टोमणे मारत असे. कधी म्हणायची की वहिनी, तुम्हाला तर घराची कामं करण्याची सवयच नाही आहे. कधी म्हणायची की एवढा पैसा कमावून कोणी चांगला माणूस बनत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटायचे, पण मी कधीही उलटून त्यांना उत्तर दिले नाही, कारण मला घराचे वातावरण खराब करायचे नव्हते. मी नेहमी हाच विचार करायचे की जर मी गप्प राहिले तर कदाचित एक दिवस सगळं काही आपोआप ठीक होईल. पण असे झाले नाही. उलट प्रत्येक दिवशी त्यांचे टोमणे वाढतच जात होते. मी बाहेरून कितीही मजबूत दिसत असले तरी आतून तुटू लागले होते. ऑफिसचे काम वेगळे होते आणि घरचे वातावरण वेगळे. अनेकदा मी माझ्या खोलीत जाऊन एकटीच बसायचे आणि विचार करायचे की शेवटी माझी चूक काय आहे. मी तर नेहमी यांना आपले कुटुंब मानले, तरीही हे लोक मला स्वीकारण्याऐवजी प्रत्येक वेळी माझ्या चुका का शोधत राहतात. एक दिवस जेव्हा मी ऑफिसमधून परत आले तेव्हा माझे मन खूप जास्त जड झाले होते. त्या दिवशीही एका छोट्याशा गोष्टीवरून आईने मला बरेच काही सुनावले होते. रात्री जेव्हा आम्ही दोघं आमच्या खोलीत होतो तेव्हा मी शेवटची हिंमत एकवटून विहानशी बोलले. मी त्याला म्हटले की बघ, मला माहीत आहे की तुझी आई माझीही आईसारखीच आहे आणि रियाही माझ्या लहान बहिणीसारखीच आहे. मी त्यांचा नेहमी आदर करते, पण आत्ता त्यांच्या गोष्टी मला आतून खूप त्रास देऊ लागल्या आहेत. त्या प्रत्येक लहान लहान गोष्टींवर मला टोमणे मारतात, विनाकारण टोमणे देतात आणि मी फक्त तुझ्यामुळे प्रत्येक वेळी गप्प राहून जाते. पण आता हे सर्व माझ्यासाठी सहन करणे कठीण होत चालले आहे. तू त्यांच्याशी प्रेमाने बोल, त्यांना समजाव की मी मुद्दामून काहीही करत नाही. माझे काम काही असे आहे ज्यामध्ये कधीकधी मला उशीर होऊन जातो. मी घर आणि काम दोन्ही सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करते. माझं बोलणं ऐकून विहान काही वेळ शांत बसून राहिला. मग त्याने माझा हात धरून म्हटले की मी तुझं म्हणणं समजतो आणि मला माहीत आहे की तू चुकीची नाहीस. पण तुला तर माहीत आहे, आई गावच्या वातावरणात राहिलेली आहे. त्यांची विचारसरणी खूप वेगळी आहे. त्यांना शहराचे जीवन आणि इथली कामं करण्याची पद्धत समजायला थोडा वेळ लागेल. जर मी आत्ता त्यांना काही बोललो तर त्यांना खूप वाईट वाटेल आणि ते असाच विचार करतील की लग्नानंतर मुलगा खूप बदलला. पण मी वचन देतो की मी योग्य वेळ पाहून त्यांच्याशी प्रेमाने याबद्दल बोलेन. तू अजिबात काळजी करू नकोस, सर्व काही हळूहळू ठीक होईल. त्याचे बोलणे ऐकून मी काहीही म्हटले नाही, फक्त हलकेसे हसले, कारण मला माझ्या पतीवर विश्वास होता आणि मला आशा होती की कदाचित खरोखर येत्या दिवसांमध्ये सर्व काही आधीसारखं ठीक होईल. आणि जेव्हाही घरून आईचा फोन यायचा मी त्यांना काहीही सांगत नव्हते आणि नेहमी मी हेच म्हणायचे की हो आई, मी खूप आनंदी आहे. आणि ते ऐकून त्या आनंदी होत असत. वडिलांशी माझे बोलणे खूप कमी होत असे, त्यामुळे तेही आपल्या कामात व्यस्तच राहत असत आणि मलाही खूप कमी वेळ मिळत असे. आईचा माझ्याकडे कधीतरी फोन येऊन जायचा, पण मी त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही सांगितले नव्हते. फक्त नेहमी हेच सांगून द्यायचे की हो आई, मी खूप आनंदी आहे. आणि मग काही काळानंतर मला समजले की मी आई होणार आहे. ही बातमी ऐकून माझ्या आनंदाला परावर उरला नाही. मला असे वाटत होते जणू माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंद मला मिळाला आहे. सगळ्यात आधी मी ही गोष्ट विहानला सांगितली. तो हसला आणि त्याने मला मिठी मारली. त्यानंतर आम्ही ही आनंदाची बातमी घरच्या सर्व लोकांना सांगितली. सुरुवातीला सगळे खूप आनंदित झाले. माझ्या सासूनेही मला आशीर्वाद दिला आणि रियासुद्धा माझ्या जवळ बसून वेगवेगळ्या गोष्टी करू लागली. त्या दिवसानंतर पुन्हा एकदा घराचे वातावरण आधीपेक्षा थोडे चांगले झाले. माझी सासू आणि रिया माझी खूप काळजी घेऊ लागल्या. मला वेळेवर जेवण देऊ लागल्या, विश्रांती करायला सांगायच्या आणि कोणतेही जड काम करू देत नव्हत्या. माझ्या प्रकृतीचीही काळजी घेत असत. हे सर्व पाहून मला वाटले की कदाचित आता सर्व काही खरोखरच बदललं आहे.
आणि आता आमच्या आयुष्यात फक्त आनंदच आनंद येणार आहे. मी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ऑफिसमध्ये जाणं बंद केलं, कारण आता माझी आणि माझ्या होणाऱ्या बाळाची जबाबदारी सगळ्यात महत्त्वाची होती. ऑफिसचे संपूर्ण काम विहान सांभाळू लागला आणि मी घरी आराम करायचे. कधी पुस्तक वाचायचे, कधी माझ्या बाळासाठी छोटे छोटे कपडे पाहायचे, कधी त्याच्या येण्यानंतरच्या गोष्टी विचारत राहायचे. मी दररोज नवीन स्वप्न विणत होते. मला वाटत होतं की आता आमचं कुटुंब पूर्ण होणार आहे. वेळही इतक्या वेगाने जात होता की समजलेच नाही. कधी 4 महिने निघून गेले, कधी 5 महिने झाले आणि कधी 6वा महिनाही येऊन ठेपला. प्रत्येक महिन्यात मी नियमितपणे डॉक्टरांकडे चेकअपसाठी जायचे. डॉक्टरांकडून बाळाच्या प्रकृतीबद्दल संपूर्ण माहिती मला मिळत राहायची. एक दिवस मी विहानसोबत रुग्णालयात गेले, जिथे माझा अल्ट्रासाऊंड होणार होता. तपासणी दरम्यान डॉक्टरांनी खूप लक्ष देऊन सर्व काही पाहिले. मग हसून म्हटले की बाळ पूर्णपणे निरोगी आहे, त्याची वाढही चांगली होत आहे. हे ऐकून मला खूप हायसे वाटले. त्याच दरम्यान डॉक्टरांनी मला हे सुद्धा सांगून दिले की माझ्या गर्भात मुलगी आहे. हे ऐकून मला खूप समाधान मिळाले. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बस हीच होती की माझं बाळ पूर्णपणे निरोगी होतं. मुलगा असो वा मुलगी, माझ्यासाठी दोघे समान होते. पण त्या क्षणी मला माझ्या सासूचे शब्द आठवले. ती सहसा म्हणायची की आम्हाला तर नातू हवा आहे, आपल्या वंशाचा दिवा चालवणारा मुलगाच असला पाहिजे. विहान आपला एकुलता एक मुलगा आहे, त्यामुळे पहिले बाळ मुलगाच असला पाहिजे. त्यांचे बोलणे ऐकून मला नेहमीच खूप दुःख व्हायचे, कारण मी कधीही मुलगा आणि मुलगी यात फरक मानत नव्हते. दिवस हळूहळू जात राहिले आणि शेवटी तो दिवसही आला जेव्हा एका रात्री अचानक माझ्या पोटात खूप तीव्र वेदना सुरू झाल्या. वेदना इतक्या जास्त होत्या की मी नीट उभीही राहू शकत नव्हते. विहान मला लगेच रुग्णालयात घेऊन गेला. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितले की त्वरित ऑपरेशन करावे लागेल. काही वेळानंतर माझे ऑपरेशन झाले आणि मी एका गोंडस मुलीला जन्म दिला. जेव्हा पहिल्यांदा मी माझ्या मुलीला माझ्या कुशीत घेतले, तेव्हा असे वाटले की जगातील सगळा आनंद मला मिळाला आहे. मी तिला पाहून रडू लागले. तिची छोटी छोटी बोटं, सुंदर चेहरा आणि बंद डोळे पाहून माझा ऊर भरून आला. पण माझा हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही. जसे माझे सासू आणि रिया यांना कळले की मुलगी झाली आहे, त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. त्यांनी ना मला शुभेच्छा दिली, ना मुलीला प्रेमाने कुशीत घेतले. त्यांनी माझ्याशी नीट बोलणेही आवश्यक समजले नाही. मी हे सुद्धा अनुभवले की विहानही आधीसारखा आनंदी दिसत नव्हता. त्याने आमच्या मुलीला पाहिले नक्कीच, पण त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत नव्हता, ज्याची मला अपेक्षा होती. त्या दिवसापासून त्याने माझ्याशी खूप कमी बोलणे सुरू केले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि जेव्हा आम्ही आमच्या मुलीला घेऊन घरी परतलो, तेव्हाही कोणाच्याही चेहऱ्यावर कोणताही आनंद दिसत नव्हता. मला अपेक्षा होती की घरी पोहोचल्यावर बाळाचे स्वागत होईल, पण असे कधीच काही झाले नाही. घरी आल्यानंतर माझी सासू आणि रियाने मला आणि माझ्या मुलीला टोमणे मारण्यास सुरुवात केली. ती कधी मला अशुभ म्हणायची, तर कधी माझ्या मुलीला अपशकुन बोलत असे. त्यांचे बोलणे ऐकून माझे मन तुटून जायचे. सगळ्यात जास्त त्रास मला याच गोष्टीचा होत होता की ते लोक माझ्याच घरात राहत होते, माझ्याच कष्टाच्या पैशावर सर्व सुखसुविधा उपभोगत होते आणि त्याच घरात माझ्या मुलीचा अपमान करत होते. आत्तापर्यंत मी फक्त विहानसाठी सर्व काही सहन करत राहिले होते, पण आता विषय माझ्या मुलीपर्यंत येऊन पोचला होता. आणि एक आई आपल्या मुलीसाठी सर्व काही सहन करू शकते, पण तिचा अपमान नाही. एक दिवस माझ्या सासू आणि रियाने गावाला जाण्याचा निर्णय घेतला. विहानही त्यांच्यासोबत जाण्याची तयारी करू लागला. पण कोणीही एकदाही याचा विचार केला नाही की मी अजून ऑपरेशननंतर पूर्णपणे बरीही झाली नाही आहे. माझ्या कुशीत चिमुकले बाळ आहे. मी एकटी कशी राहील? मी विहानला म्हणाले की तुला जायचेच असेल तर आधी मला माझ्या एखाद्या मैत्रिणीच्या घरी सोडून दे, त्यानंतर तू आरामात निघून जा. पण त्याने अगदी बेजबाबदारपणे म्हटले की तू स्वतःच एखादा ॲटो किंवा टॅक्सीने निघून जा. आता आमच्यासाठी गावाला जाणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याचे हे बोलणे ऐकून मला खूप दुःख झाले. तेवढ्यात माझ्या सासूनेही मला टोमणा मारत म्हटले, तशीही ही तुझी अशुभ मुलगी मरणार नाही आहे. हिच्यासोबत जिथे जायचे आहे तिथे निघून जा. त्यांचे हे बोलणे ऐकताच असे वाटले की कोणीतरी माझ्या छातीत वार केला आहे. त्या क्षणी मी मनातल्या मनात निर्णय घेतला की आता मी या लोकांसोबत एक क्षणही राहणार नाही. कारण जे लोक माझ्या निष्पाप मुलीवर इतका द्वेष करतात, त्यांच्यासोबत राहणे माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी सुरक्षित नाही आहे. मी त्यावेळी त्यांना काहीही म्हटले नाही. ते सर्वजण गेल्यानंतर मी माझ्या मॅनेजरला फोन केला आणि संपूर्ण गोष्ट त्यांना सांगितली.
मग मी माझ्या घराला लॉक लावून घेतले आणि सिक्युरिटी गार्डला स्पष्ट सांगून टाकले की जोपर्यंत मी स्वतः सांगत नाही तोपर्यंत या घराचे लॉक कोणत्याही परिस्थितीत उघडू नये. त्यानंतर मी माझ्या मुलीला घेऊन माझ्या मॅनेजरच्या घरी निघून गेले. तिथे पोहोचल्यानंतर पहिल्यांदा मला थोडासा दिलासा मिळाला, पण माझे मन अजूनही खूप जड होते. मी याच विचारात होते की ज्या लोकांसाठी मी एवढे सगळे केले, आज 30 लोक माझ्या मुलीला ओझं समजत आहेत. तेव्हा अचानक माझ्या फोनची बेल वाजली. मी पाहिले तर विहानचा कॉल होता. रात्री खूप उशीर झाला होता. मी फोन उचलला तर तो रागातच म्हणाला, ही काय पद्धत आहे? तू कुठे आहेस? अजूनपर्यंत घरी का आली नाहीस? आम्ही लोक घराच्या बाहेर उभे आहोत आणि घराला लॉक का लावले आहे? सिक्युरिटी गार्ड आम्हाला आत जाऊ देत नाहीये. मी त्याचे बोलणे ऐकून अगदी शांत आवाजात म्हटले, बरं, घराला लॉक लागले आहे? मला तर त्याबद्दल काहीही माहिती नाही. तो म्हणाला, तू आत्ताच्या आत्ता इथे ये. मी त्याचं कोणत्याही गोष्टीचे उत्तर दिले नाही आणि फोन कट केला. काही वेळानंतर माझ्या सासूचा फोन मला आला. यावेळी सुरुवातीला ती खूप प्रेमाने बोलली, बेटा, तू कुठे आहेस? बघ, अर्धी रात्र झाली आहे. आम्ही लोक घराच्या बाहेर उभे आहोत. सिक्युरिटी गार्ड म्हणतोय की घराच्या मालकाने लॉक उघडण्यास सक्त मनाई केली आहे. असं करू नकोस, लवकर घरी परत ये. माझी प्रकृतीही ठीक नाही आहे. मी शांत आवाजात म्हटले, मी आता त्या घरात कधीही परत येणार नाही आणि लॉक कोणी लावले आहे मला त्याबद्दल काहीही माहीत नाही. माझं बोलणं ऐकताच त्यांचा खरा चेहरा समोर आला. त्या जोरजोराने शिव्या देऊ लागल्या आणि म्हणाल्या, आशुबाई, जर तू आमचं बोलणं ऐकलं नाहीस तर तुझा शेवट खूप वाईट होईल. आत्ताच्या आत्ता इथे आणि घराचे कुलूप उघड. आम्हाला आत घेऊन चल. त्यांच्या आवाजात संताप आणि लालच दोन्हीही स्पष्ट ऐकू येत होते. पण मी यावेळी भीत नव्हते. मी एकही शब्द न बोलता फोन कट केला आणि त्या क्षणी ठरवले की आता मी माझ्या मुलीसाठी आणि माझ्या सन्मानासाठी प्रत्येक पाऊल उचलेल. कारण माझी सहन करण्याची सर्व मर्यादा आता संपली होती आणि आता माझ्या जिद्दीची आणि सहनशीलतेची सर्व हद्द पार झालेली होती. मी एक क्षणही न घालवता माझ्या भावाला राजला फोन केला. जसा त्याने माझा फोन उचलला, माझा आवाज ऐकताच त्याला समजले की मी खूप जास्त त्रासलेली आहे. त्याने विचारले, काय झाले? तेव्हा मी स्वतःला रोखू शकले नाही आणि रडत रडत त्याला सुरुवातीपासून आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या. मी त्याला सांगितले की लग्नानंतर कशा प्रकारे सुरुवातीला सगळे ठीक होते, मग हळूहळू माझी सासू आणि रियाचे वर्तन बदलू लागले. कशा प्रकारे त्यांनी मला प्रत्येक छोट्या गोष्टीवर टोमणे मारणे सुरू केले. कशा प्रकारे माझ्या मुलीच्या जन्मानंतर त्यांनी माझ्या बाळालाही अशुभ म्हणणे सुरू केले आणि आज तर त्यांनी सर्व हद्दच पार केली. त्यांचे बोलणे ऐकून मला वाटले की आता माझी मुलगी या घरात सुरक्षित नाही आहे. म्हणूनच मी तिथून निघून आले आणि माझ्या मॅनेजरच्या घरी आहे. माझे सर्व बोलणे ऐकल्यानंतर माझ्या भावाचा संताप अत्यंत उंच शिखरावर पोचला. त्याने रागात म्हटले की तू वेडी झाली आहेस का? तू आत्तापर्यंत हे सर्व एकटी का सहन करत होतीस? तू आम्हाला आधी का नाही सांगितले? काय आम्ही तुझे आपले नाही आहोत? जर तू आधी सांगितले असते तर या लोकांनी तुझ्यासोबत एवढे सगळे करण्याची हिंमतच केली नसती. मग त्याने म्हटले की तू आत्ता सांग की तू कुठे आहेस? मी याच वेळी तुला न्यायला येत आहे. मी त्याला माझ्या मॅनेजरच्या घराचा पत्ता पाठवून दिला. साधारण अर्ध्या तासानंतर माझा भाऊ तिथे पोहोचला. जसं त्याने मला पाहिले, तो एका क्षणासाठी शांत बसला. कदाचित त्याने कधीच विचार केला नाही की त्याची नेहमी हसणारी बहीण एवढी खराब स्थितीत त्याला भेटेल. मग त्याची नजर माझ्या चिमुकल्या मुलीवर पडली. त्याने तिला खूप प्रेमाने आपल्या कुशीत घेतले, तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि हसून तो म्हणाला, अरे, ही माझी गोड भाची आहे. मी डोळ्यात पाणी आणून म्हटले, हो दादा, ही तुमचीच भाची आहे. मग त्याने मला मिठी मारली आणि म्हटले, आता बस, खूप झालं. तुला जितकं सहन करायचं होतं ना, तू सहन केलं. आता एकही अश्रू गळणार नाही. आता यापुढे जे होईल ते सर्व तुझा भाऊच पाहील. त्यानंतर तो मला आणि माझ्या मुलीला आपल्यासोबत घेऊन घरी आला. जसं मी माझ्या घरी पोहोचले आणि आईला पाहिलं, मी स्वतःला रोखूच शकले नाही. मी धावत जाऊन त्यांना मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागले. आई माझी अवस्था पाहून घाबरली. त्यांनी मला सांभाळले आणि वारंवार विचारू लागली की नेमकं काय झालं आहे. तेव्हा भावाने त्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी गोष्ट सांगितली. हे ऐकताच आईच्या डोळ्यातही पाणी आले आणि वडिलांचा संताप अनावर झाला. त्यांनी रागातच म्हटले, त्या लोकांची एवढी हिंमत की माझ्या मुलीच्या स्वतःच्या घरात राहून तिच्याशीच एवढे वाईट वर्तन केले. माझ्या नातीला अशुभ म्हटले आणि माझ्या मुलीला इतके रडवले की त्या लोकांनी अजिबात मी सोडणार नाही. तेव्हा भावाने वडिलांना शांत करत म्हटले की तुम्ही काळजी करू नका.
हे प्रकरण आता मी सांभाळेन. ज्यांनी माझ्या बहिणीशी आणि माझ्या भाचीशी वाईट वर्तन केले आहे त्यांना त्यांच्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावा लागेल. त्याच दिवशी माझ्या भावाने आपल्या विश्वासू माणसाला विहान आणि त्याच्या कुटुंबावर नजर ठेवण्यासाठी कामाला लावले, जेणेकरून जर त्यांनी कोणतीही चाल खेळण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लगेच कळेल. त्यानंतर भावाने आमच्या फॅमिली वकिलांसोबत बोलणी केली आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही सर्वजण त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. आम्ही त्यांना लग्नापासून आत्तापर्यंतची संपूर्ण गोष्ट एक एक प्रसंगासोबत सविस्तर सांगितली. मी त्यांना सगळे मेसेजेस दाखवले, कॉल रेकॉर्डिंग ऐकवली आणि जे काही पुरावे माझ्याकडे होते ते सर्व त्यांच्यासमोर ठेवून दिले. त्यांनी खूप लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट ऐकली आणि सगळे पुरावे पाहिल्यानंतर सांगितले की तुमच्यासोबत मानसिक आणि भावनिकदृष्ट्या चुकीचे वर्तन केले गेले आहे आणि कायद्यात याच्याविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते. मग त्यांनी माझ्या नावाने घटस्फोटाची एक लीगल नोटीस तयार केली. त्या नोटीसमध्ये स्पष्ट लिहिले गेले होते की लग्नानंतर सातत्याने माझ्याशी अपमानजनक वर्तन केले गेले, मला मानसिकदृष्ट्या त्रास दिला गेला, माझ्या मुलीच्या जन्मानंतर माझ्यासोबत आणि माझ्या बाळासोबत भेदभाव केला गेला आणि या सर्व कारणांमुळे आता मला हा विवाह पुढे चालू ठेवायचाच नाही. त्यात हे सुद्धा लिहिले गेले की ठरलेल्या वेळेत या नोटीसचे उत्तर दिले जावे. जर उत्तर दिले गेले नाही तर प्रकरण न्यायालयात पुढे वाढवले जाईल. नोटीस तयार झाल्यानंतर ती कायदेशीर प्रक्रियेनुसार विहान आणि त्याच्या कुटुंबाच्या पत्त्यावर पाठवून दिली गेली. त्यावेळी विहान आपली आई आणि रियासोबत घराच्या बाहेरच बसलेला होता, कारण अजूनपर्यंत त्यांना घराच्या आत जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. तेव्हा टपाल घेऊन एक कर्मचारी तिथे पोहोचला आणि त्याने विहानच्या हातात माझ्या नावाने पाठवलेली लीगल नोटीस देऊन दिली. विहानने पहिल्यांदा तर आश्चर्याने लिफाफ्याकडे पाहिले. मग जसं त्याने तो उघडून वाचायला सुरुवात केली त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याचे हात हलके हलके कापू लागले. त्याची आई आणि रियासुद्धा घाबरून त्याच्याजवळ आले आणि त्याला विचारू लागले की शेवटी असे त्यात काय लिहिले आहे. विहानने जसं त्यांना नोटीस वाचून दाखवली तेव्हा काही क्षणांसाठी तिथे पूर्णपणे शांतता पसरली, कारण आता त्यांना समजले होते की प्रकरण फक्त घराच्या भांडणापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आता कायदासुद्धा या प्रकरणात सहभागी झाला आहे आणि आता त्यांना त्यांच्या प्रत्येक चुकीच्या कामाचे उत्तर न्यायालयातच द्यावे लागू शकते. त्यांची भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, कारण कदाचित त्यांनी कधीच विचार केला नव्हता की ज्या मुलीला ते नेहमी दुर्बळ समजत होते, एक दिवस तीच आपल्या सन्मानासाठी आणि आपल्या मुलीसाठी एवढ्या ठामपणे त्यांच्या विरोधात उभी राहील. आणि मग नोटीस मिळाल्यानंतर विहानच्या डोक्यात इतका घाणेरडा प्लॅन आला की ज्याचा विचार मी कधी स्वप्नातही करू शकत नव्हते. काही दिवसानंतर त्याचा मला फोन आला. त्याने खूप शांत आवाजात म्हटले की मी तुला एकदा भेटू इच्छितो, पण तू माझं संपूर्ण बोलणं ऐकण्यापूर्वी काहीही बोलू नकोस. मी माझ्या आई आणि बहिणीच्या बोलण्यात आलो होतो. तीच लोकं आपल्यामध्ये भांडणं लावत होती. तीच लोकं इच्छित होती की आपण दोघं वेगळं व्हावं, पण मी तुझ्यापासून वेगळं होऊ इच्छित नाही. जर तू खरोखर मला नेहमीसाठी सोडत नसशील तर फक्त एकदा मला भेटून घे, मी सर्व काही ठीक करेल. मी त्याला स्पष्ट नकार दिला आणि म्हटले की आता आपल्यामध्ये काहीही बाकी राहिलेले नाही. पण मग त्याने म्हटले की किमान मला माझ्या मुलीला एकदा पाहण्याची संधी तर दे, मी माझ्या मुलीला भेटू इच्छितो. त्याचे हे बोलणे ऐकून मी काही क्षणासाठी गप्प झाले. मग मी म्हटले, तुला आता तुझ्या मुलीची आठवण येत आहे? जेव्हा तुझी आई आणि बहीण तिला अशुभ म्हणत होत्या तेव्हा तू एकदाही तिची साथ दिली नाही. जेव्हा मला ऑपरेशननंतर एकटं सोडून गेले तेव्हा तुला तुझ्या मुलीची आठवण आली नाही. त्यावेळी तो वारंवार माफी मागू लागला आणि म्हणाला, मी खरोखर वेडा झालो होतो, मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे, मला एक संधी दे, मी सर्व काही ठीक करेल. त्याच्या वारंवार विनवण्या करण्यावरून आणि फक्त माझ्या मुलीसाठी मी त्याला भेटण्यासाठी तयार झाले. त्याने मला एका पार्कचा पत्ता पाठवला आणि मला म्हणाला की तिथेच आपण भेटूया. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलीला ताराला घेऊन तिथे पोहोचले. विहान आधीपासून तिथे उपस्थित होता. जसं त्याने मला पाहिलं तो माझ्यासमोर रडण्याचं नाटक करू लागला. त्याने म्हटले की मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, आता असे कधीही होणार नाही. मी माझी आई आणि रियाला गावाला परत पाठवून देईल. त्या आता आपल्यासोबत राहणार नाहीत. आपण पुन्हा पूर्वीप्रमाणे आपले आयुष्य सुरू करू. पण मी त्याच्याकडे पाहत स्पष्ट शब्दात म्हटले की नाही, आता खूप उशीर झाला आहे, मी तुझ्यासोबत परत जाणार नाही, मला फक्त घटस्फोट हवा आहे. माझं बोलणं ऐकताच तो आणखी जास्त रडण्याचं नाटक करू लागला, इथपर्यंत की माझ्या पाया पडण्याचा तो प्रयत्न करू लागला.
पण माझ्यासमोर वारंवार तेच दिवस येत होते जेव्हा माझ्या मुलीला अशुभ म्हटले गेले होते, जेव्हा मला एकटे सोडले गेले होते, जेव्हा माझ्या सन्मानाची कोणतीही किंमत समजली गेली नव्हती. त्यामुळेच माझे मन अजिबात विरघळले नाही. बऱ्याच वेळानंतर जेव्हा त्याला समजले की मी त्याचं म्हणणं मान्य करणार नाही, तेव्हा अचानक त्याचा संपूर्ण चेहराच बदलला. त्याच्या डोळ्यांमधील राग स्पष्ट दिसत होता. त्याने रागातच म्हटले की तुझ्याशी प्रेमाने मी बोलत आहे आणि तू एवढे नखरे दाखवत आहेस. तुला काय वाटतं की मी तुझ्यावर खरोखर प्रेम करत होतो? मी आश्चर्याने त्याच्याकडेच पाहू लागले. तेव्हा तो हसून म्हणाला, मी तर फक्त तुझ्या संपत्तीसाठी तुझ्यासोबत होतो आणि तुला तर हे सुद्धा माहीत नाही की तुझ्या घराचे कागद स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोयसुद्धा मी करून चुकलो आहे. आता चुपचाप ते कागद माझ्या नावावर कर, मग आरामात घटस्फोट घेऊन टाक, कारण आता मलाही तुझ्यासोबत राहायचे नाही. त्याचे बोलणे ऐकून मी एकदम सुन्न झाले. काही मिनिटापूर्वी जो माणूस रडत रडत माफी मागत होता, तोच आता आपला खरा चेहरा दाखवत होता. मला विश्वासच बसत नव्हता की कोणी माणूस इतका खाली घसरू शकतो. तो पुन्हा म्हणाला, मी विचार केला होता, प्रेमाने तुला मी समजून सांगेल, पण तू माझं म्हणणं मान्य केलं नाहीस. त्यामुळे आता मला माझा असा रंग तुला दाखवावा लागला. आता लवकरच घराची चाबी दे आणि सगळे कागद माझ्या स्वाधीन कर. मी माझी आई आणि बहिणीला परत त्याच घरात घेऊन जाईल. मी त्वरित माझा हात त्याच्यापासून सोडवला आणि त्याच्यापासून दूर निघून गेले. मग मी तिथून जाऊ लागले, पण त्याने माझा रस्ता अडवला आणि रागातच म्हणाला, मी तुला असं जाऊ देणार नाही. आधी ती कागदपत्र दे, नाहीतर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. मी सुद्धा पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हटले, मला रस्ता दे, नाहीतर तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. पण तो तरीही रस्त्यातून बाजूलाच झाला नाही. तेव्हा अचानक मागून एक मोठा आवाज आला, हात बाजूला करून मागे हो. मी मागे वळून पाहिलं तर माझा भाऊ राज तिथे उभा होता. ते माझ्या आणि विहानच्या मध्ये भिंत बनून उभा राहिला. त्यांच्यासोबत त्याची 2 माणसंही होती. भावाने रागातच विहानचा कॉलर पकडला आणि म्हटले, माझ्या बहिणीला धमकावण्याची तुझी हिंमत कशी झाली? मी भावाला पाहून आश्चर्यचकित झाले. मी त्याला विचारले, दादा तुम्ही इथे कसे? तेव्हा माझ्या भावाने म्हटले, मला आधीपासूनच शंका होती की हा माणूस कोणती तरी नवीन चाल खेळत आहे. त्यामुळेच मी दुरून तुम्हा दोघांवर नजर ठेवून होतो. विहान त्वरित आपला रंग बदलत म्हणाला, नाही दादा, तुम्ही चुकीचं समजताय. मी तर फक्त तिची माफी मागण्यासाठी इथे आलो होतो. मला घटस्फोट नको आहे. तेव्हाच माझ्या भावाने त्याच्या तोंडावर जोरदार थापड मारली आणि म्हटले, तू या लायकीचाच नाही आहेस की माझी बहीण तुझ्यासोबत एक दिवसही राहावी. तुझी अवकात काय होती? तरीही हिने तुला आपला पती बनवले, आपल्या घरात ठेवले. तुझी आई आणि तुझ्या बहिणीला आपल्या घरात जागा दिली, त्यांचा खर्च उचलला आणि बदल्यात तुम्ही लोकांनी तिला आणि तिच्या निष्पाप मुलीला काय दिले? फक्त अपमान आणि त्रास. त्यानंतर भाऊ माझ्या दिशेने वळला आणि म्हणाला, आता वेळ आली आहे की तुला याची संपूर्ण सत्यता माहीत व्हायला हवी. त्याचे बोलणे ऐकून मी घाबरले. मी विचारले, कोणती सत्यता? तेव्हा भावाने हे म्हटले की हा माणूस आधीपासून विवाहित आहे. गावात त्याची पहिली पत्नी राहते आणि त्या पत्नीपासून त्याला एक मुलगीही आहे. हे बोलणे ऐकताच मला असे वाटले की माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. माझे श्वास थांबल्यासारखे झाले. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. भावाने पुढे म्हटले, याची आई आणि याच्या बहिणीलाही या गोष्टींची संपूर्ण माहिती होती, पण ही लोक इच्छित होती की एखाद्या श्रीमंत मुलीला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या संपत्तीवर आयुष्यभर ऐश करावी. त्यामुळेच या नीच माणसाने तुझ्याशी लग्नाचं नाटक केलं आणि तुझा वापर केला. भावाचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आपोआप वाहू लागलं. मी तिथे उभ्या असलेल्या विहानकडे पाहत होते, पण त्याच्या चेहऱ्यावर लाज नावाचा कोणताही अंश दिसत नव्हता. त्यावेळी मला समजले होते की ज्या माणसाला मी माझं संपूर्ण जग समजले होते, तो सुरुवातीपासूनच माझ्या विश्वासाशी, माझ्या प्रेमाशी आणि माझ्या आयुष्याशी सगळ्यात मोठा धोका करत होता. तेव्हाच भावाने पोलिसांनाही फोन करून दिला होता. पोलीस आधीपासूनच जवळपास उपस्थित होते, त्यामुळे काही मिनिटातच ते तिथे पोहोचले. पोलिसांनी अगोदर मला संपूर्ण गोष्ट विचारली. मग माझ्या भावाने त्यांना सगळे पुरावे दाखवले, जे त्यांनी आधीच गोळा करून ठेवले होते. पार्कमध्ये विहानने ज्या धमक्या मला दिल्या होत्या, तिथे उपस्थित लोकांनीही पोलिसांना संपूर्ण गोष्ट सांगितली. याशिवाय पोलिसांनी न वेळ घालवता विहानला तिथूनच अटक केली. त्याला हातकडी घालून पोलिसांच्या गाडीत बसवून दिले. विहानची आई आणि त्याच्या बहिणीलाही नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले, कारण तपासाच्या दरम्यान त्यांच्या विरोधातही अनेक पुरावे समोर आले होते. मी शांत उभी राहून हे सर्व काही पाहत होते. मला विश्वासच बसत नव्हता की ज्या माणसासोबत
मी माझं संपूर्ण आयुष्य घालवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आज तोच पोलिसांच्या गाडीत बसून जेलमध्ये जात आहे. पण मला त्याच्याबद्दल अजिबात दुःख होत नव्हतं, कारण त्याने फक्त मलाच नाही तर माझ्या निष्पाप मुलीला आणि एका दुसऱ्या स्त्रीच्या आयुष्यालाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. कोर्टात अनेक तारखांपर्यंत सुनावणी चालली. माझ्याकडे जेवढेही पुरावे होते मी सगळे कोर्टात सादर केले, ज्यामध्ये मेसेज, कागदपत्र, रेकॉर्डिंग आणि इतर आवश्यक कागद सहभागी होते. माझा भाऊ आणि आमच्या फॅमिली लॉयरनेही पूर्ण ताकदीने माझी साथ दिली. याच दरम्यान माझ्या भावाने गावाला जाऊन विहानच्या पहिल्या पत्नीलाही सर्व सत्य सांगितले. आधी तर तिला विश्वासच बसला नाही, पण जेव्हा तिला पुरावे दाखवले गेले तेव्हा तिला समजले की तिच्यासोबतही खूप मोठा धोका झाला आहे. तेव्हा तिनेही न घाबरता कोर्टात येऊन साक्ष देण्याचा निर्णय घेतला. सुनावणीच्या दिवशी ती सुद्धा न्यायालयात उपस्थित होती. तिने न्यायाधीशांसमोर स्पष्ट शब्दात सांगितले की तिचा विवाह अनेक वर्षांपूर्वी विहानसोबत झालेला होता. विहानने तिला नेहमी हेच सांगितले होते की तो शहरात फक्त काम करण्यासाठी जात आहे, पण त्याने हे कधीही तिला सांगितले नाही की त्याने दुसरे लग्न केले आहे. तिने न्यायालयात हे सुद्धा म्हटले की तिच्यासोबतही खोटे बोलले गेले आणि तिला फसवणुकीत ठेवले गेले. तिची साक्ष ऐकून न्यायालयात उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले, कारण आता स्पष्ट झाले होते की विहानने फक्त माझ्यासोबतच नाही तर आपल्या पहिल्या पत्नीसोबतही धोका केला होता. कोर्टाने सर्व साक्षीदारांचे बोलणे ऐकले, सर्व कागदपत्रांची आणि पुराव्यांची तपासणी केली आणि दोन्ही बाजूंनी आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली. बऱ्याच वेळापर्यंत सुनावणी चालल्यानंतर अखेर निर्णय सुनावण्याचा दिवसही येऊन ठेपला. त्या दिवशी मी माझ्या आईवडिलांसोबत आणि माझ्या चिमुकल्या मुलीसह न्यायालयात उपस्थित होते. माझे मन खूप वेगाने धडधड करत होते, कारण माझ्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय आज होणार होता. काही वेळानंतर न्यायाधीश न्यायालयात आले. त्यांनी आपला निर्णय सुनावला. न्यायालयाने मान्य केले की माझ्यासोबत गंभीर धोका झाला आहे आणि माझ्या संपत्तीवर चुकीच्या पद्धतीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आणि साक्षीदारांच्या आधारावर विहान, त्याची आई आणि त्याच्या बहिणीला दोषी ठरवले आणि कायद्यानुसार त्यांच्या विरोधात शिक्षेची घोषणा केली. तसेच माझ्या आणि विहानच्या घटस्फोटालाही मंजुरी दिली गेली. न्यायालयाने हे सुद्धा आदेश दिला की माझी संपत्ती आणि माझे अधिकार पूर्णपणे मला परत दिले जावे. निर्णय ऐकताना माझ्या डोळ्यातून पाणी बाहेर आले, पण यावेळी हे अश्रू दुःखाचे नव्हते तर सुटकेचे होते, कारण एवढ्या लांब संघर्षानंतर अखेर मला न्याय मिळाला होता. दुसरीकडे विहान, त्याची आई आणि त्याच्या बहिणीचे चेहरे उतरलेले होते. त्यांना कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत अपेक्षा होती की ते कसे तरी या प्रकरणातून वाचून जातील, पण यावेळी कायद्याने सत्याची साथ दिली. न्यायालयाच्या बाहेर निघत असताना विहानची पहिली पत्नी माझ्याकडे आली. तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, आपल्यासोबत जे झाले ते आपण बदलू शकत नाही, पण किमान आज आपल्याला न्याय तरी मिळाला. तिचे बोलणे ऐकून मी तिचा हात धरला, कारण मी समजू शकत होते की तिनेही माझ्यासारखा खूप त्रास सहन केला होता. त्यानंतर ती आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी परत निघून गेली आणि मी सुद्धा माझ्या मुलीसोबत माझ्या माहेरी परतले. माझ्या कंपनीचा संपूर्ण अधिकारही मला परत मिळाला. मी हळूहळू पुन्हा माझ्या कामात रमले. माझे आईवडील आणि माझे भाऊ प्रत्येक पावलावर माझ्यासोबत उभे राहिले. त्यांनी कधीही मला एकटेपणा जाणवू दिला नाही. माझी मुलगी ताराही हळूहळू मोठी होऊ लागली. तिचे स्मितहास्य माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी शक्ती बनले. आता प्रत्येक सकाळ तिच्या हसण्याने सुरू होत असे, प्रत्येक रात्र तिला छातीशी कवटाळून संपत असे. मी निर्णय घेतला होता की आता मी माझ्या मुलीला अशा कुटुंबात देईल जिथे तिला कधीही हे जाणवणार नाही की तिच्या आयुष्यात कशाचीही कमतरता आहे. मी माझ्या दुःखाला माझ्या अशक्तपणा नव्हे तर माझी ताकद बनवले आणि पूर्ण कष्टाने माझे आयुष्य पुन्हा उभे केले. आज मी, माझी मुलगी, माझे आईवडील आणि मी माझ्या भावासोबत खूप आनंदी आहे. आता मला कोणाचीही भीती नाही आहे, कारण मी शिकले आहे की जर माणूस सत्याच्या बाजूने उभा राहिला तर रस्ता कितीही कठीण का असेना, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. आणि माझ्या आयुष्याचा सगळ्यात कठीण काळ नेहमीसाठी मागे सुटला आहे. विश्वास हा काचेसारखा असतो. एकदा का तो तुटला की तो पूर्वीसारखा कधीच होत नाही. आणि ज्या नात्यात पैशाचा लोभ आणि माणसापेक्षा स्वार्थीपणा महत्त्वाचा ठरतो, ते नातं कधीही टिकत नाही. म्हणूनच जीवनात कोणताही निर्णय घेताना केवळ भावनांच्या आहारी न जाता योग्य आणि अयोग्य पारखण्याची बुद्धी असणे अत्यंत गरजेचे असते. संकट कितीही मोठे असले तरी सत्याची कास धरली तर शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो. मित्रांनो,
तुम्हाला ही अंगावर काटा आणणारी आणि संघर्षमय कथा कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा आणि अशाच सुंदर व भावनिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तसेच या व्हिडिओमध्ये वर्णन केलेले खाली टॅग केलेले प्रोडक्ट्स जर तुम्हाला आवडले असतील तर नक्की खरेदी करा आणि घरपोच मिळवा. धन्यवाद.